एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसी मधील निकाकेम प्रोडक्शन कंपनीतून गॅस गळती झाल्याची घटना घडली असून संपूर्ण अंबरनाथ शहरात रासायनिक धुराचे साम्राज्य पसरले आहे। शहरात धूर इतका प्रचंड होता की धुरामुळे वाहन चालकाला समोरचे वाहन देखील दिसत नव्हते। या गळतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। प्रशासनाने या गॅस गळतीची सखोल चौकशी करण्याची गरज आहे। घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दाखल झाले असून गॅस गळती नेमके कोणत्या कारणामुळे झाली याचा तपास करण्यात येत आहे व येत्या 24 तासात त्याचा अहवाल सादर होईल असे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले। साधारण 2 तासापासून टीव्हीवरती बातम्या येत आहेत की मोरिवली एमआयडीसी मध्ये गॅस लीक झालेला आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून सुद्धा मग आम्हाला फोन आला की अशी दुर्घटना झालेली आहे। त्यामुळे आम्ही तात्काळ एमआयडीसी अग्निशमन केंद्राचे अधिकारी आहेत मोठे साहेब, त्यांना सुद्धा मी कॉल केला, परंतु ह्याही अंबरनाथ नगरपालिका किंवा एमआयडीसी कुठेही वर्दी प्राप्त झाली नव्हती। पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी आली आणि आम्ही खबरदारी म्हणून दोन्ही टीम फायर टीम या ठिकाणी आलेलो आहोत। प्रत्यक्षामध्ये निकाकेम प्रॉडक्ट नावाची मोरिवली एमआयडीसी मध्ये जी कंपनी आहे ती बंद होती, लॉक केलेली होती। मे बी ते सांगतायत आता शेजारचे की दिवसा ही फॅक्टरी चालते, त्यामुळे त्यांनी मग कंपनी बोर्डवरून नाव घेतलं। स्थानिक रहिवासी या ठिकाणी एनसीडीसीचे आमचे मगर आहेत, त्यांनी सुद्धा फोन करून कंपनी मालकाशी कॉन्टॅक्ट केला। त्यांनी नंबर दिला आणि एका व्यक्तीला चावी घेऊन पाठवलं। आतमध्ये एंट्री केली असता या ठिकाणी पाठीमागे 4-5 ड्रम आहेत, त्यामध्ये ऑइल आणि मे बी काही सॉल्व्हंट मिक्स झालेले असेल, त्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये स्मोक धूर येत होता। तर तो आता सध्या कमी झालेला आहे। बाकी अदर फॅक्टरीमध्ये तशी काही लीकचा किंवा काही दिसलेलं नाही आहे। जो पाठीमागे कोपऱ्यामध्ये ऑइलचं एक चेंबर आहे, त्या ठिकाणी प्रोसेस होते ऑइल आणि कूलिंग थंड होते त्या ठिकाणी। त्या ड्रममधून पूर्ण फ्यूम्स येत होत्या, तर त्या आता आहे कंट्रोलमध्ये आहेत। त्या ठिकाणी संपूर्ण पोलीस अंबरनाथ पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी, एमआयडीसी अग्निशमन दल, अंबरनाथ अग्निशमन दल, एनसीडीसी टीम सर्व या ठिकाणी आहेत। सध्या तरी परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। यावेळी निसर्ग ग्रीन मधील रहिवासी विनोद पोखरकर यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नाही, खरं तर आपण बघितलं तर मागच्या 3 वर्षापासून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये या वायू प्रदूषणाचा त्रास नागरिकांना या ठिकाणी होतोय। परंतु आजची जर घटना आपण पाहिली तर संध्याकाळी ज्यावेळी आम्ही खाली फिरत होतो त्यावेळी अक्षरशः समोर दिसणं देखील अवघड होतं। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषण या ठिकाणी होतं आणि यामुळे नागरिकांच्या जीवाला खऱ्या अर्थाने धोका आहे, आरोग्याला धोका आहे। यामुळे या विषयावर राज्य सरकारने तात्काळ निर्णय घेऊन या कंपन्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणावरून यांचं स्थलांतर करणं गरजेचं आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की 10-15 दिवसामध्ये एकदा तरी अशी घटना घडत असते आणि यामुळे ईस्टचा जो परिसर आहे या ईस्टच्या परिसरामध्ये आणि वेस्टचा जो मोरिवलीपाडा एरिया आहे या परिसरामधील नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये याचा त्रास सहन करावा लागतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जर यावर नियंत्रण जर आलं नाही तर निश्चित तुम्हाला सांगतो की अनेक नागरिकांना आरोग्याचा त्रास या ठिकाणी होणार आहे आणि याची जी काय सर्वस्वी जबाबदारी असेल ती राज्य सरकारची असेल। यामुळे या आजच्या घटनेचा खऱ्या अर्थाने राज्य सरकारने याबाबतची माहिती घेऊन तात्काळ संबंधित कंपनीवर त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे, कारण यांना कुठल्याही प्रकारचं यांच्यावर नियंत्रण नाहीये। यामुळे यांचं स्थलांतर या ठिकाणावरून करणं हा एकमेव पर्याय आज राज्य सरकारच्या हातामध्ये आहे। याबाबतचा निर्णय राज्य सरकारने लवकरात लवकर घ्यावा। जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस काय काय त्रास इथं लोकांना जाणवले? नाही, खरं तर ज्यावेळी घटना घडली लोकांना दिसणं खरं तर कठीण होत होतं, खोकल्याचे त्रास होते, श्वास घ्यायला देखील त्रास होत होता। या सगळ्या केमिकलच्या वासामुळे, वायू प्रदूषणामुळे भविष्यामध्ये लोकांना या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होऊ शकतात। फुफ्फुसांना त्या ठिकाणी त्रास होण्याची अधिक शक्यता आहे। यामुळे हा जो त्रास आहे आजचा अतिशय भयानक होता। भविष्यामध्ये अशी दुर्घटना घडू नये म्हणून या सगळ्यांनी राज्य सरकारने याबाबत तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे। तुम्हाला याचा काही त्रास जाणवला का? नाही, निश्चित श्वास घ्यायला या ठिकाणी त्रास होत होता। शेवटी ज्यावेळी मी खालून घरी जात होतो तेव्हा मी बघितलं नजरेला देखील त्रास होता। घरी गेल्यानंतर सगळ्या विंडो बंद कराव्या लागल्या आणि पूर्ण कॉम्प्लेक्समध्ये आम्ही सगळ्यांना सूचना केल्या की आपण सगळ्यांनी दरवाजे आणि खिडक्या सगळ्या बंद करून घ्याव्यात, जेणेकरून आपल्या घरामध्ये हा वास त्या ठिकाणी येणार नाही, हे वायू प्रदूषणाचा त्रास होणार नाही। परंतु
हे आपण किती वेळ करणार हाही महत्वाचा प्रश्न आहे. यामुळे असं दरवाजा आणि खिडक्या बंद करून यावर काही खरं तर हे सोल्युशन नाही आहे. यामुळे या संदर्भामध्ये सरकारने काहीतरी योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. SS न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. SS न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर.